युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका. आखाती देशांमध्ये निर्यात महागली. कांदा, केळी, द्राक्ष उत्पादकांना फटका. मध्य पूर्वेत युद्ध सुरू होऊन अवघे 5 दिवस होत नाहीयेत, तर त्याचे परिणाम आत्ताच जाणू लागलेत. आखाती देशांमध्ये भारतीय मालाच्या निर्यातीवर अतिरिक्त खर्च करावा लागतोय आणि त्याचा थेट फटका बळीराजाला बसायला लागलाय. वाहतूक ठप्प झाल्यानं निर्यातक्षम माल कंटेनरमध्ये पडू नये. सांगलीत द्राक्ष उत्पादक संकटात सापडलेत, कारण मुंबईच्या बंदरात 300 कंटेनर उभे आहेत. सांगलीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 350 कंटेनर द्राक्ष पडून आहेत. 700हून अधिक कंटेनर भरतील एवढी द्राक्ष बागेत आहेत. जवळपास 15,000 टन इतक्या द्राक्षांची आखाती देशातली निर्यात ठप्प आहे. यात सुमारे 200 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. सोलापूर जिल्ह्यातही रशिया, युरोपला निर्यात केल्या जाणाऱ्या 400 टनांपेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत. जळगाव जिल्ह्यातले 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर JNPT मध्ये अडकून पडलेत. रमजान महिन्यामध्ये दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये निर्यात होतात. मात्र युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. 16,000 टन कांदा 150 कंटेनरमध्ये अडकून पडलाय. या कांद्याची किंमत 40 ते 50 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. आता निश्चितच एका 3 दिवसापासून आमचे माल तिथे उभे आहे आणि त्याचा अतिरिक्त चार्ज त्यांनी लावलेला तर किमान 10,000 रुपये जर डेली म्हटलं आणि दुसरे तो शिपिंगचा गेटिंग चार्ज लावलेला आहे तो 3,000 ते US डॉलरच्या हिशोबाने म्हणजे किमान 4 लाख रुपये कंटेनरचा. एवढा नफा तर काही व्यापाऱ्याला भेटू शकत नाही आणि समोरची कंपनी तो ॲक्सेप्ट करेल म्हणजे ते बाहेर आमचे ॲक्सेप्ट करेल याची पण गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी बऱ्याचशा लोकांनी कालपासूनच आपले कंटेनर वापस बोलायला सुरुवात केलेली आहे आणि निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली आहे. एक तर ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे अतिपावसामुळं खूप आम्ही त्रास सहन करून मोठा खर्च करून द्राक्ष बागा सांभाळलेत. तिथं पण खूप नुकसान झालेलं आहे आणि जो आहे आला आता थोडा माल आलेला आहे आताशी तो सुद्धा ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्टोरेज वगैरे सगळं थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं अजून आमचं हाताशी तोंडाशी आलेला माल हे असं थांबलेला आहे. त्याच्यामुळं खूप नुकसान आमचं होत आहे. याशिवाय बासमती तांदूळ निर्यातीलाही मोठा फटका बसलाय. अंदाजे 4 लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ भारतीय बंदरांवर अडकून पडलाय. जगातील सर्वात मोठा बासमती तांदळाचा निर्यातदार असलेला भारत मध्य पूर्वेतील देशांना मोठ्या प्रमाणावर तांदूळ निर्यात करतो. युद्धामुळे इराण सोबतचा व्यापार पूर्णपणे थांबलाय. एवढंच नाही तर चहा, फळं यासारख्या इतर वस्तूंच्या निर्यातीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच कांदा आणि इतर सामान वाहतुकीसाठी वाहतूकदारांकडून 3 मार्चपासून इमर्जन्सी सरचार्ज लागू केलाय. त्यामुळेच आधीच आसमानी संकटाने त्रस्त झालेला शेतकरी या युद्धामुळं आणखीनच हतबल झालाय. ब्युरो रिपोर्ट, सान TV न्यूज.